सरसकट कर्जमाफीने सातबारा कोरा करा. शेतकऱ्यांच्या महायुती सरकारकडून कर्जमाफीबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. तर महायुती सरकारने विकास सोसायट्यांमार्फत माहिती मागून शेतकरी कर्जमाफीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. मात्र असे असले तरी आता सरसकट कर्जमाफी देऊन सातबाराच कोरा करा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील सर्व जिल्हा बँकांना, गावोगावच्या विकास सोसायट्यांना कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जाची सर्व माहिती महाआयटी पोर्टलवर अपलोड करा परिपत्रक जारी केले गेले आहे. शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना राज्य सरकार करणार आहे असे यात म्हटले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व बँकांकडून पीक कर्ज वाटप, मध्यम मुदत कर्ज वाटप तसेच दीर्घ मुदत कर्ज वाटपाची नियमित परतफेड करणारे व थकबाकीदार तसेच थकबाकीतल्या सर्व प्रकारच्या अल्प, मध्यम, दीर्घ आणि पुनर्गठित कर्जाची माहिती राज्य सरकारने मागवलेली आहे. मात्र गेल्या 10 वर्षातल्या कर्जमाफीचा इतिहास पाहता त्या विशिष्ट अटी आणि निकषांवर आधारित असल्यामुळे अशा प्रकारच्या कर्जमाफीचा लाभ फक्त काही शेतकऱ्यांनाच झाला. ठराविक अपवाद वगळता खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा कर्जमाफीचा प्रसाद पोहोचलेलाच नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात आतापर्यंत 2014ला तत्कालीन फडणवीस सरकार आणि त्यानंतर 2019ला उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडी सरकारने जी कर्जमाफी केली त्या दोन्ही वेळी ठराविक अल्प भूधारक शेतकरी तसेच 5 एकराच्या आतील शेतकरी आणि नियमित कर्जे भरणाऱ्यांना 50,000 रुपये बँक खात्यावरील कर्जमाफी मिळाली. तीही काहींना मिळाली, काहींना नाही. याच काळात सरकारकडून आलेल्या कर्जमाफीचा रकमा थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा असूनसुद्धा प्रत्यक्षात त्यांना न देता जिल्हा बँकांना परस्पर वापरल्या. शेतकऱ्यांनी अधिक तगादा लावल्यानंतर काहींना दिल्या, काहींचे पैसे वर्षभर वापरल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र जर शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवायची सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा केला पाहिजे. यासाठी कोणतेही नियम आणि अटी निकष सरकारने लावू नये अशी मागणी होत आहे. गावागावातल्या सहकारी संस्था, सोसायट्या वाचाव्यात म्हणून ज्यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरलेत आणि संपूर्ण कर्जे भरलीत त्यांनाही नव्या कर्जमाफीच्या कक्षेत सरकारने घेतले पाहिजे. अनेक ठिकाणी मोठे बागायतदार शेतकरी आहेत जे दरवर्षी मोठी कर्ज घेतात आणि वेळेवर हप्ते भरतात. मोठ्या कर्जदारांचे दुखणेही मोठे असते. ते केवळ इब्रत सांभाळण्यासाठी अनेक खटपटी करून खाते थकीत जाऊ देत नाहीत. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा. अल्पभूधारक किंवा 5 एकराच्या आतील शेतकऱ्यांना तारण कर्ज दिले जातात. अशा सर्व गरजूंना महायुती सरकारने नव्या कर्जमाफीच्या कक्षेत आणून सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळेल आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.